माता पिता बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, आपल्या गावातील एक होतकरू तरुण तडफदार असं लेकरू सोमनाथ आप्पासाहेब गायकवाड याची पोलीस दलामध्ये नियुक्ती झाली. अनेक नेवरगावकर म्हणून मला निश्चितच या ठिकाणी माझ्यासह आपण सर्वांनाच आनंद झाला. आपल्या गावातील जे जे काही होतकरू लेकर असतील ते निश्चितपणाने पोलीस दलात असतील, आर्मीमध्ये असतील, वेगवेगळ्या माध्यमामध्ये जाऊन आपलं करिअर घडवण्याचं काम ते जर करणार असतील तर निश्चितपणाने आपल्या नेवरगावचं ते फार मोठं एक वैभव आहे. यापूर्वीही पोलीस दलामध्ये आपल्या गावातील अनेक लेकरांनी पदार्पण केलेले आहे. त्याच्यामध्ये गायकवाड आहे, आपले लोखंडे दोन्हीही बहीण भाऊ आहेत, आघाडी आहे, त्याच्यानंतर पंडुरे आहे. आता 2-3 महिन्यापूर्वी तो वंजारे म्हणून सुद्धा तो मुलगा सिलेक्शन त्याचं झालेलं आहे. आणि आज सुद्धा आपला सोमनाथ गायकवाड याची नियुक्ती पोलीस दलामध्ये झालेली आहे. निश्चितच नेवरगावकर म्हणून तुम्हा सर्वांना एक वेगळा आनंद असतो. गावामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक असतात, गुण्या गोविंदाने नांदतात, मतांतर एकमेकाची असू शकतात, परंतु आम्ही नेवरगावकर ही भूमिका ज्यावेळेस येते त्यावेळेस निश्चितच आपल्या गावचा कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा लेकरू मुलगा जर चांगल्या प्रकारचं करिअर घडवणार असेल आणि निश्चितच तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं जीवनक्रम चांगल्या प्रकारे व्यतीत करून आपल्या गावचा नावलौकिक जर करणार असेल तर निश्चितपणाने नेवरगावकर म्हणून तुम्हाला तो अभिमान वाटलाही पाहिजे. आणि आज आपल्याला निश्चितच सोमनाथचं एक मनापासून त्याचा अभिमान सुद्धा आपल्या प्रत्येकाला वाटतो. आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं त्याचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आदरणीय प्रल्हादजी अभ्यंकर काका सांगायचे नाही की सत्कार कुणाचा करावा, ज्याच्या हातून सत्कार्य होतं अशाच व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे. आणि निश्चितपणाने सोमनाथच्या हातून आज फार मोठं सत्कार्य झालं आणि म्हणून आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं त्याचा या ठिकाणी आपण सर्वजण सत्कार करणार आहोत. मी सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सन्माननीय ग्रामसेवक, माजी सरपंच भावतात्या, सन्माननीय दिलीपांना, अशोक भाऊ या सगळ्यांनाच तिथं विनंती करतो की आपण सगळेजण उभा राहा. शोभातात्या असतील, तिकडं नागेश आहे, त्याच्यानंतर माझी उपसभापती, सगळ्यांनाच विनंती करतो की आपण सगळेजण गावाच्या वतीनं या लेकराचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्याच्या आई बाबाला विनंती करतो की त्यांनी पुढे या. सत्कार करतायत चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे उलट लेकराचा जास्तीत जास्त सन्मान झाला तितका आनंद. हात लावा, हात लावा. इकडं बरं तू राहिलं तरी उंच असलं काय अर्थ म्हणते. जी कामगिरी शिक्षण घेतलं त्याची निवड या पोलीस दलामध्ये महाराष्ट्र राज्यात झालेली आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं या ठिकाणी सोमनाथला शुभेच्छा देतो. चांगली कामगिरी त्याच्या हातून घडू हीच गणपतरायाची चरणी प्रार्थना. आपल्या नाईक समाजाला का बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका, संघर्ष करा. त्या पद्धतीत आज आपल्या भाऊनी पराक्रम करून दाखवलेला आहे. तर बाकीच्यांनी सुद्धा जिद्दीने शिकलं पाहिजे.
आणि काही अडचण आली तर आम्हाला भेटा. ग्रामपंचायतवासी हो आणि गुरुजन वर्ग, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी 100% प्रयत्न केला आणि 1% जो नशिबाचा भाग असतो तो माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि मी सक्सेस झालो. निश्चितपणाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई वडील हे आपल्या परमेश्वराच्या ठिकाणी असतात. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन, स्वतः उपाशी पोटी राहून आपल्या लेकरांना भरवणं, आपल्या लेकरांना लहानचं मोठं करणं, आपल्या लेकरांना संस्कार देणं, आपल्या लेकरांना शिक्षण देण्याचं काम ते करतात. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोरगरिबीमध्ये आप्पा असेल, त्याची पत्नी असेल, त्याचा भाऊ, कुटुंब असतील, एकदम गरीब परिस्थितीतली माणसं, परंतु या गरीब परिस्थितीतल्या माणसांनी आज आपल्या लेकराला पोलीस दलामध्ये जाण्या इतपत मोठं केलं. खरं म्हणजे अनेक पैशावाले आपल्या गावामध्ये आहेत, परंतु दुर्दैवाने त्यांची इच्छा असून सुद्धा पोलीस दलामध्ये त्यांना जाता येत नाही. हे शेवटी भाग्यामध्ये लागतं. मेहनत करे मर्दा तो मदत दे खुदा असं म्हटलेलं आहे. परमेश्वर हा यश देणारा असतो आणि निश्चितपणाने त्याला त्याचं प्रयत्नाचं यश सोमनाथला आज मिळालं. निश्चितपणाने त्याच्या या यशामध्ये त्याचे आई वडील असतील, त्यांचे कष्ट असतील, त्याचा भाऊ असेल, त्याचे नातेवाईक असेल, या सर्वांनी त्याला इथपर्यंत जाण्यासाठी जी मदत केली ती अनमोल आहे. याचं उदाहरण घेऊन आता सांगितल्याप्रमाणे इतरांनीही त्याचं अनुकरण करावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणी नव्हतो त्याच्यामुळे तुमच्या मुलाच्या सत्काराच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही दोघं